शेती करता रस्ता मिळणे हा शेतकऱ्याचा मूलभूत अधिकार आहे। पुढे शासनाने निर्णय घेतला की 12 फुटाच्या कमी रस्ता असणार नाही। शेतकरी चिखलातून फसत जातो, बैलगाडी फसते, बैल फसतो। पुढच्या काळात ही अपील जी आहे शेतरस्त्याची ती एडीओ पद्धत संपली पाहिजे। शेतीतील माल काढताना भांडणं, डोके फुटलीत, मारहाण झाली, मृत्यू झाले। एखाद्या शेतात रस्ता नसेल, 2 शेतकऱ्यांची संमती करून त्यांचा 12 फुटाचा रस्ता करून देणे। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांपर्यंत जो कोणी लक्ष दिलं नाही ते या शासनाने दिलं। शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा, अतिशय संवेदनशील विषय या ठिकाणी मी मांडतोय। अध्यक्ष महोदय, शेत रस्ता हा शेतकऱ्याचा जीवनवाहिनी आहे। अध्यक्ष महोदय, जेव्हा विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा राज्याला दिला होता त्यामध्ये आपण हे ठरलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे रस्ते असले पाहिजे। महसूल खात्यानं संपूर्ण जबाबदारी घ्यावी आणि या विषयात शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, हे देणार का अशी माझी मागणी आहे। हे पांधन रस्ते महसूलचे आहेत, मालकी महसूलची आहेत, कंट्रोल तहसीलदारचा आहे। तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही, तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही। म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्न प्रमाणे असावी। पण आता या ठिकाणी आपण 4-5 गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता पांधन रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना आहे त्यामध्ये आपण शेत रस्ते व गाव रस्त्याची हद्द निश्चिती झाली पाहिजे। ती अमरावती पॅटर्न चांगली आहे। अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते नकाशे आता लावले। एक अमरावती पॅटर्न तयार झालं। या शेतरस्त्याची मोजणी करणे, त्यांचं अतिक्रमण काढणे, शेतरस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे, शेतरस्त्याच्या प्रकरणाची अपील हे मंत्र्यापर्यंत येतं। पुढच्या काळात ही अपील जी आहे शेतरस्त्याची ती एडीओ पद्धत संपली पाहिजे। म्हणजे नायब तहसीलदार पहिली अपील अथॉरिटी, दुसरी एडीओच्यावर ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, मंत्र्यापर्यंत अपील येतात। त्यामुळे 2च ठिकाणी या अपिला संपल्या पाहिजे। याकरता आपण त्या ठिकाणी निर्णय घेणे, वाटप पत्रामध्ये शेतरस्त्याचा उल्लेख नाही आहे तो करणे, शेतरस्त्याचे सीमांकन व हद्द निश्चिती करणे, शेतरस्त्याचे प्रलंबित प्रकरण निपटारे काढणे। जसं आता एक पुण्यामध्ये आमचे पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लोक अदालत घेतली। 30,000 प्रकरणं पेंडिंग होते, त्यातले 11,000 प्रकरणं लोक अदालतीमध्ये घेऊन हे रस्त्याचे प्रकरण संपवले, आणखी काही प्रकरणं संपवले। अशा लोक अदालती घेणे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रलंबित प्रकरण निपटारा करणे, शेत व गाव रस्त्याचे सपाटीकरण करणे, रोड मॉडेल व्हिलेजमध्ये त्या ठिकाणी आपण काही पांधन रस्ते घेतले, चालू वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करणे, गाव नोंदी नकाशावर करणे, शिवपांधन शेतरस्त्याचे नंबर करणे, सर्वेक्षण करणे, त्याला नंबर देणे। अशा एखाद्या शेतात रस्ता नसेल, 2 शेतकऱ्यांची संमती करून त्यांचा 12 फुटाचा रस्ता करून देणे। पांधन रस्ता, शिवरस्ता हा 30 फुटाचा आहे, काही ठिकाणी 40 फुटाचा आहे, काही 60 फुटाचा आहे, तो असणारच आहे, तो सरकारी रस्ता आहे। पण ज्या ठिकाणी रस्ताच नाही आहे तो 12 फुटाचा कमीत कमी, म्हणजे 12 फुटाच्या कमी नाही। 90% केसेस कशा सुरू आहे, एक डॉट आहे, सिंगल डॉट, तो 3 मीटर आहे की 1 मीटर तो काही दाखवला नाही आहे। त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की 12 फुटाच्या कमी रस्ता असणार नाही, तो 12 फुटाचाच असेल, त्यापेक्षा जास्त असेल, 12 असेल, 15 असेल, 18 असेल, जेवढी जागा असेल तेवढी असेल, पण कमीत कमी 12 फूट असला पाहिजे। आणि समजा खाजगी मालकाचा असेल तर दोन्ही 7/12 नोंदी होतील, यांच्याही 6 फूट, त्याच्याही 6 फूट याची नोंदी आपण त्या ठिकाणी संमतीपत्राने घेणार आहोत। या ठिकाणी रस्त्याच्या तपशिलाबद्दलच्या आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करतोय। शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी जो या राज्याच्या जनतेला शब्द दिला आहे, आम्ही संकल्पनाम्यामध्ये दिला आहे, निश्चितपणे ज्या पहिले या ठिकाणी जे टास्क आहे महत्त्वाचे, या रस्ते खुले करणे, रस्त्याचं नंबरिंग करणे, जसं VRODRला नंबरिंग आहे अध्यक्ष महोदय, तसे याचं नंबरिंग करणे, हे सर्व प्रकरण आता आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून 13 लोकांची समिती तयार केली आहे आणि आता यामध्ये काम सुरू झालं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी पुढे जातो आहे। आता प्रश्न एवढाच आहे की रोजगार हमीतर्फे एक योजना सुरू आहे त्या ठिकाणी पांधन रस्ते बांधकामाची, तर त्यांची जी वेगळी मागणी आहे की आमचं वेगळं बजेट हेड करावं, त्यामध्ये थोडे वेगळे शासनाकडनं काही पैसे मिळावे, काही DPCतनं मिळावे, आमदारांनाही काही पैसे येता आले पाहिजे याकरता आणि रस्ते बांधकाम करता आले पाहिजे। ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या, ग्रामीण महाराष्ट्राचा शेत रस्ते हाच प्रश्न आहे। निश्चितपणे यावर
चांगली उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांपर्यंत जो कोणी लक्ष दिलं नाही ते या शासनाने दिलं, परंतु माझी या पांधन रस्त्याची जी लक्षवेधी आहे त्याची मागणी वेगळी आहे. ही लक्षवेधी फक्त माझी नाही आहे, तर या ठिकाणी समस्त ग्रामीण विभागातल्या आमदारांची आहे आणि सगळ्यांचा एक आवाज आहे आणि हा आवाज शेतकऱ्यांचा आहे. अध्यक्ष महोदय, शेती करता रस्ता मिळणे हा शेतकऱ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि जेव्हा आपण शासन म्हणून काम करतो तेव्हा ईज ऑफ लाईफचा विचार करतो. हा शेतकऱ्यांचा ईज ऑफ लाईफचा विषय आहे. नुसतं महसूल विभागामार्फत रस्ता मोकळा करून दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही, तर त्या शेतकऱ्याला त्याचं सामान, त्याची जे काही उत्पादन आहे ते आपल्या शेतात पोहोचवणं किंवा शेतामधून मार्केटमध्ये पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण त्यासाठी निधी लागतो. अध्यक्ष महोदय, मातोश्री पांधन रस्त्याचा आता माननीय महसूल मंत्र्यांनी उल्लेख केला. आपण थोडा विचार करायला पाहिजे की इतक्या वर्षापासून ही योजना अस्तित्वात आहे. या महाराष्ट्रात किती पांधन रस्ते या योजनेच्या माध्यमातून झाले. माझा स्पेसिफिक सवाल माननीय मंत्री महोदयांना आहे की ह्या शेतकऱ्यांचा पांधन रस्त्यांच्या योजना तयार करणार आहेत का? यासाठी एक फ्लॅगशिप प्रोग्राम बनवण्यात येणार आहेत का? या महसूल विभागामार्फत एक वेगळं लेखाशीर्ष पांधन रस्त्यांच्या बांधणीसाठी करण्यात येणार आहे का? आणि शासनातर्फे पुढच्या 5 वर्षामध्ये राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पक्का पांधन रस्ता मिळावा यासाठी प्रोग्राम तयार करण्यात येणार आहेत का? आणि दरवर्षी यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहेत का? हा महाराष्ट्रातल्या जवळपास 150च्या वर आमदारांचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न 150 विधानसभेच्या वर विधानसभा सदस्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सुमित वानखेडेजींना आवर्जून सांगेल, सुमित वानखेडेजी, आपली पोटतिरकी मला माहिती आहे की आपली प्रायोरिटीज आहे शेतकऱ्याचे रस्ते बांधणे आणि आपण त्या ठिकाणी मी सांगितलं आहे की या रस्त्याला जी मागणी मागच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय अजितदादांनी जी एक त्या ठिकाणी स्पीचमध्ये, बजेटच्या स्पीचमध्ये सांगितलं की आपण याचा नागपूर पॅटर्नचा विचार करू, लातूर पॅटर्नचा विचार करू, पांधन रस्त्याला प्राधान्य देऊ. निश्चितपणे मला रोजगार हमी, ग्रामविकास आणि महसूल या तिन्ही विभागाची चर्चा करून याचं वेगळं लेखाशीर्ष करता येईल का, याच्याकरता कुठले निधी आपल्याला त्या ठिकाणी कन्व्हर्जन करता येईल असाही विचार करून आपल्याला अत्यंत महत्त्वाचा जो जटिल प्रश्न या राज्याचा आहे, म्हणजे आजकाल लोक VR मागत नाही, ODR मागत नाही, FDR मागत नाही, आपण सारे करून टाकले आहे, पण महत्त्वाचा प्रश्न आता पांधन रस्त्याचा आहे. निश्चितपणे एक चांगली आपण याच्याकरता पांधन रस्ते योजना तयार करू आणि ती पांधन रस्त्याची योजना आपल्या विधानसभाच्या प्रत्येक मतदारसंघात करण्याकरता एक त्या ठिकाणी निश्चित कालबद्ध कार्यक्रम देऊ असे या ठिकाणी आश्वस्त करतो. शेतीतील माल काढताना भांडणं, डोके फुटलीत, मारहाण झालीत, मृत्यू झाले, परंतु त्यांचा आता शेतीमाल निघाल्यानंतर ते सुद्धा काढताना अडचणी निर्माण होतात. अशा वेळेस या पांधन रस्त्याचं महत्त्व फार मोठं आहे. आपण उत्तर दिलात, आपलं उत्तर सध्या काही करता येत नाही असाच त्याचा अर्थ निघतो आपल्या उत्तरातून, पण सगळ्यांना आत्ताच उत्तरामधून समाधान व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे मुळात आपल्याला उत्तराला विरोध नाही, पण मुळात प्रश्न असा आहे की आपण 25-15 वर खर्च करतो, फार मोठा निधी देतो, तो गावात खेड्यात होतो. त्यापेक्षा शेतावर जाण्याचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मातोश्री पांधन रस्त्याची संकल्पना चांगली मांडली, त्यावेळेस झालेत काही रस्ते, अद्याप पैसे मिळत नाहीत, कारण अजूनही 4,500 कोटीपैकी 1100 कोटी रुपये अध्यक्ष महोदय फक्त मिळाले रोजगार हमीच्या या रस्त्यांसाठी किंवा कामासाठी. अजूनही 3-3.5 हजार कोटी रुपये पेंडिंग आहे आणि 2-2 वर्षापासून, 3-3 वर्षापासून. मग त्यावेळेस काय झालं अध्यक्ष महोदय की काम अर्धवट झालं आणि अर्धवट काम सोडून दिलं. म्हणजे तो थोडं तरी बरा होता, तेही अर्धवट झाला. काही ठिकाणी रस्ते झालेत. मला एवढंच विनंती आहे, खरं म्हणजे हा विषय गांभीर्यानं घेऊन, हा विषय आपल्याशी जोडला आहे. हा खरं आहे की आपण हा विषय घेत असताना रोजगार हमी मंत्री किंवा ग्रामविकास मंत्री या 3-4 मंत्र्यांच्या बरोबर आम्हाला 1-2-4 लोकांना बोलवा आणि हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे आपण या अधिवेशनात नाही अध्यक्ष महोदय, आपली सूचना करा, विनंती आपल्याला की या विषयाला घेऊन आपल्या डिसेंबरमध्ये जे काय आता पुढचं अधिवेशन येईल त्यावेळेस
यावर विशिष्ट बजेट आणि लेखाशीर्ष नव्यानं तयार करणं ही सभागृहातल्या 150 आमदारांची विनंती आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदय, आपल्याला विनंती आहे की आपण शेवट आपल्या भागामध्ये भात शेती आहे ना, इतका त्रास आहे. उलट कापसाची शेती सोयाबीन थोडा तरी कमी आहे, पण आपलं चिखलच एवढा असतो नाही, तेवढाच आहे. तुमचाही आहे, मी नाही म्हणत नाही, आमचा आणि तुमचा सारखाच त्रास आहे, दोघांचाही सारखा आहे. राजेशजी, अभिमन्यूजी सारखाच आहे. हा, पण मला माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, याला वेगळा लेखाशीर्ष द्या. इतर कामापेक्षा या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी जो रस्त्याची आवश्यकता आहे तो पूर्ण करण्यासाठी एक हेड तयार करून त्यावर विशिष्ट निधी टप्प्याटप्प्याने द्या. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे, याला चांगला प्रश्न मांडलाय आणि तुम्हाला शेतकरी चिखलातून फसत जातो, बैलगाडी फसते, बैल फसतो, आपल्याला विनंती आहे की यावर वेगळा लेखाशीर्ष करून निधीची उपलब्धता करून द्यावी आणि ते या ठिकाणी घोषित करावं अशी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. या समितीने पुढच्या 5 वर्षामध्ये राज्यातले सगळे पाणंद रस्ते हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजाही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे याकरता उपाययोजना सुचवावी आणि 1 महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करावा.